नमस्कार, जय श्रीराम। मी ॲडव्होकेट भानुदास शौचे। मी विविध संस्थांचं या ठिकाणी काम करीत असताना, समाजामध्ये वावरत असताना, आपल्या समाजामध्ये असलेल्या बदलांमध्ये हळूहळू अन्य विचारांच्या होत असलेल्या शिरकावाचं अतिक्रमण हे आपण जर दुर्लक्षित केलं तर निश्चितपणानं आपल्यावरती फार मोठा आघात होणार आहे। आज रणजितजी सावरकर असतील, आमचे गुरुबंधू असतील, अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी जो विचार घेऊन समाजाला त्याचं स्पष्ट दर्शन घडवलेलं आहे, त्याच्याबद्दल प्रथमतः आम्ही त्यांचे आभारी आहोत। त्याचं कारण एखादा विचार समाजासमोर येतो, परंतु तो स्पष्टपणे उकल करणं हा सगळ्यांना जमत नाही। हिंदुत्वाचा स्पष्ट विचार हा प्रत्येकाला अपेक्षित आहे, नव्हे तो जगाच्या कल्याण करणारा आहे। आम्ही जो ज्या पद्धतीचा गाईचा मांसाचा आम्ही धिक्कार करतो, त्याचं सेवन करणं आम्ही अव्हेर मानतो, त्याच्या मागे अनेक प्रकारचे शास्त्रीयसुद्धा कारणं आहे, मानसिक कारणं आहेत, अनेक प्रकारची कारणं आहेत। त्याचा अभ्यास नसताना केवळ व्यवसाय करणे किंवा धर्म बाटवणे या एकमेव उद्देशाने एक प्रकारचं हे सुद्धा धार्मिक युद्धच आहे आणि हे युद्ध याला छुपयुद्ध असं म्हणतात। या पद्धतीचं तुमच्या आचारविचारांवरती अतिक्रमण करून त्याच्यामध्ये अशुद्धता निर्माण करून जर तुमच्या मनामध्ये आणि वर्तनामध्ये परिवर्तन घडवलं तर अन्य धर्मांचं अतिक्रमण आपल्यापासून दूर राहणार नाही। त्यामुळे मी हिंदू बांधवांना या ठिकाणी आवाहन करील की आज जे काही चाललं आहे तर माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, डोळे उघडा। रणजितजी सावरकर, त्याचप्रमाणे अनिकेत शास्त्री देशपांडे हे एक विचाराचा वारसा घेऊन तुमच्या समोर आले आहे आणि तो वारसा सत्य आहे। त्यातून धर्माचं, आचाराचं, विचाराचं रक्षण होणार आहे। आपल्याला त्यांना कणखरपणे साथ द्यायची आहे। ही साथ मिळमिळीत देऊन चालणार नाही, छुपी साथ देऊन चालणार नाही, अबोल साथ देऊन चालणार नाही। तर सर्व प्रकारे त्यांच्या कामामध्ये धर्म, अर्थ सगळ्या प्रकारच्या मदतीची आणि आपल्या प्रत्यक्ष सहभागाची आणि ते सांगतील त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये, आपल्या स्वतःच्या वर्तनामध्ये स्पष्टपणे ते आचरण करण्याची आपल्याला त्यांना मदत करावी लागणार आहे। आणि यातून काय साधणार आहे तर आमचं स्वतःचं शुद्ध चारित्र्य, आमच्या कुटुंबाचं, मुलाबाळांचं शुद्ध वर्तन आणि यातून आपल्या आचारविचारांच्या शुद्धतेतून अत्यंत चांगला नागरिक आणि त्यातून देशाची उन्नती, अशा प्रकारचा हा सगळा प्रवास आहे। त्यामुळे माझं आपल्या सर्वांना आवाहन आहे की आज हे जे काही उपक्रम हा जो घेतलेला आहे याला सगळेजण मिळून आपण साथ देऊ। एक विषय आहे की अनेक प्रकारची खाद्यपदार्थ असतील, ही अनेक प्रकारच्या दुकानातून मिळतात। सर्वसामान्य माणसाला निश्चितपणानं त्याचं तो दुकानामध्ये गेल्यानंतर त्याच्यामधल्या त्या असलेल्या काय भेसळीचं त्याला माहिती नसते। मग आम्ही कसं ओळखायचं की बा ह्या पद्धतीने आम्हाला शुद्ध पद्धतीचंच जे आम्ही ग्रहण करणार आहोत ते ह्या प्रकारची जी काही हा जो ब्रँड दिलेला आहे, या प्रकारचा जो ब्रँड आहे, या ब्रँडचं, या ओमच्या ब्रँडचं या आम्हाला पाहूनच याची खरेदी करायची आहे। आपण सगळ्या जणांनी जर काळजीपूर्वक ही खरेदी केली तर निश्चितच आपल्याला ह्या भेसळीला रोखता येईल। याच्या व्यापारीकरणामध्ये जर आपण आलो तर याचा बिमोड करण्याची एकमेव की त्यांच्या अर्थकारणावरती चुकीच्या पद्धतीच्या होत असलेल्या ते दोन गोष्टी साधतात। एक अर्थकारण घडवतात आणि दुसऱ्या आपल्यामध्ये अशुद्ध आचरणाची आणि अशुद्ध गोष्टींची निर्मिती करतात। या सर्वाला जर प्रतिबंध घालायचा असेल तर शुद्धतेचं अन्न आपल्या पोटामध्ये जायला पाहिजे। याप्रमाणे आपण रणजितजींना आणि अनिकेत शास्त्रींना आपण निश्चितपणानं साथ देऊ। आणि मी या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो की यातून आचार विचाराच्या आणि अन्नाच्या शुद्धतेतून आपल्या सर्वांची निश्चितच प्रगती होईल। तर नक्कीच आपण याला साथ द्यावी असं आपल्याला कळकळीचं आवाहन आहे।